तर आजची तारीख आहे 17 तारीख आणि आज माझी बिट्टी झालेली आहे पूर्ण 5 महिन्याची आणि तिला 6वं लागलेलं आहे. आणि तसं प्रकारे आज गुरुवार आहे, त्यामुळे मी उपासासाठी बनवले आहेत साबुदाणा वडा. कसं आहे नाही देखील आवडलं. त्याच प्रकारे आता सगळी तयारी सुरू आहे, कारण का तिला न्यायचं आहे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे फोटोशूटला. तर ते फोटोशूट कसं होते मी तुम्हाला दाखवते. हे बघा, तिचे दर महिन्याला मी फोटोशूट करतात, 2 महिन्याची, 3 महिन्याची, 1 महिन्याची कशी होते. आम्ही निघालो फोटोशूटसाठी. तर हा स्टुडिओ त्यांच्या मित्राचा आहे नरेमध्ये. आम्ही नरेमध्ये गेलो होतो, तर त्यांच्या मित्राचा हा फोटोशूट आहे. तिला मी खाली तिचे झोपवली होती आणि मग हा फोटो स्टुडिओ आहे त्यांचा. खूप छान फोटो स्टुडिओ आहे. आम्ही नेहमी तिकडे फोटोज काढत असतो आणि आता तिचं फोटोशूट आम्हाला करायचं आहे. तर मीही मिररमध्ये पाहिलं की मी कशी दिसते आहे. यावेळेस आम्ही मम्मी पप्पांनी काहीही तयारी केली नाही, कारण का आम्ही ठरवलं होतं की आज फक्त बिट्टीचे म्हणजे माझ्या प्रिन्सेसचेच फोटो काढायचे, म्हणून तिची फोटोची काढायची तयारी सुरू झालेली आहे की कशा कशा पद्धतीने फोटो काढायचे, काय करायचे ह्याबद्दल तिचे पप्पा तिच्या मित्राशी बोलत होते की कसे काढ. त्यामुळे त्याचा मित्र फोटो काढत होता. छान छान फोटो काढायचं त्याचं काम चालू होतं. आणि आमची बिट्टी गरम होत होतं म्हणून थोडीशी रडत होती, पण थोडी हसत पण होती. आणि छान छान तिने फोटो काढून नंतर ती कंटाळली शेवटी. मग तिच्या पप्पांनी तिला पंख्यावरती घेऊन म्हणजे तिला थोडं वाऱ्यावर गेली, मग तिला शांत बसली ती. आणि मग आम्ही ठरवलं की चला जाऊ दे, प्रत्येक वेळी आपण दोघंही फोटो काढत असतो तिला घेऊन, म्हणून आम्ही दोघांनी सुद्धा शेवटी मग त्या कपड्यांवरती त्याला मी सांगितलं फोटोग्राफ आमचे क्लोजमध्ये काढ. आणि प्रत्येक वेळीच आम्ही दोघं जण तिच्यासोबत फोटो काढत असतो. तिच्या पप्पाला नेहमी धरता येत नाही, त्यामुळे मीच धरते तिला. आणि कारण का फोटोग्राफर म्हणाला की सरळ पकडा जेणेकरून ती येईन. तर मी म्हटलं क्लोजमध्येच फोटो काढा जेणेकरून म्हणजे तिचे सगळे एक्सप्रेशन्स दिसतील. तर हे फोटोशूट कसं होते, काय होते, तिचे फोटोज 2-3 दिवसांनी येतील आणि छान तुम्हाला फोटो बघायला मिळतील. कारण का फोटोशूट हे लहान मुलांचं करायलाच हवं. कारण का ते जेव्हा मोठे होतील तेव्हा त्यांना कळेल की आम्ही कसे होतो, काय होतो. त्यामुळे मी तिचे फोटोज काढत असते एक आठवण म्हणून. आठवण असणं गरजेचं असतं. तर ह्याच प्रकारे आमचे फोटो काढून झाले. त्यानंतर आम्ही फोटो कम्प्लीट शूट करून निघालो. मग त्याच्यानंतर मी तिच्यासाठी 500 रुपयाची नवीन गादी घेतली, कारण तिची जुनी गादी फाटलेली आहे आणि तिला मच्छर चावू नये म्हणून. त्यानंतर आम्ही गेलो हॉटेलमध्ये, कारण का गुरुवार होता. तर ते म्हणाले की मला खायचं आहे. तर मी म्हटलं नको, उपास. ते म्हटलं नाही मला जेवायचं. म्हटलं चला ठीक आहे. म्हटलं घरी तर आज गुरुवार उपवास होता, त्यामुळे फक्त मी साबुदाणाच वडा बनवला होता. पण त्यांना हे आवडतं. इट्स ओके म्हटलं, चालेल खा. म्हटलं काय करणार. मला म्हणत होते की तू काय खाणार आहेस. मग मी म्हटलं काय खाऊ, मला नाही सुचत आहे. तर शेवटी मी पावभाजी ऑर्डर केली. ही पावभाजी